नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कंबाईन एक्झाम मध्ये जो आपला सेकंड पेपर असतो इंग्लिश मराठी, तर या पेपर मधला आपण काय करणार आहोत, इंग्लिशचा इम्पॉर्टन्स आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला इंग्लिश कंबाईन साठी कशा प्रकारची महत्वाची आहे. ओके, इंग्लिश का कंबाईनला ठेवण्यात आलेली आहे, इंग्लिशचं वेटेज काय असते, इंग्लिशचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे सगळं आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये आपण इथे पाहणार आहोत. पुन्हा आपण इथे बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. तर इंग्लिशचं इम्पॉर्टन्स कशामध्ये, कंबाईन एक्झाम बी आणि सी म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये इंग्लिशचं इम्पॉर्टन्स काय ते आपण आजच्या या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. व्हाय दिस टॉपिक. ओके, तर इंग्लिश का महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे पाहायचं आहे की इंग्लिशचं महत्व काय आहे. ओके, अनेक विद्यार्थी इंग्रजीकडे दुर्लक्ष करतात. तर लक्षात ठेवायचं की बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम असा असतो की इंग्लिशमध्ये त्यांचं बरेचसे विद्यार्थी काय करतात, इंग्रजीकडे दुर्लक्ष करतात, अवॉइड करतात. त्यांना असं वाटतं की बाबा इंग्लिशला आपण काय केलं, ऑप्शनल ठेवला आणि बाकीच्या सब्जेक्टचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपली पोस्ट निघू शकते ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा विचार असतो. पण असं नाहीये, तुम्ही इंग्लिशला जर अवॉइड केला तर तुमची पोस्ट निघू शकत नाही. इंग्लिश स्कोरिंग प्लस मेरिट बुस्टर. ओके, आता हा इंग्लिशचा सब्जेक्ट आहे ना, तो आपला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पण कुणासाठी स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ज्या मुलांचा अभ्यास चांगला असेल, ज्या मुलांचं इंग्लिशवर कमांड असेल, ज्या मुलांना इंग्लिशचं ग्रामर, व्होकॅब, कॉम्प्रिहेन्शन या सर्व टॉपिकची चांगल्या प्रकारे माहिती असेल, अभ्यास असेल, त्या मुलांसाठी हा विषय सोपा आहे आणि ते मुलं चांगला स्कोर घेऊन मेरिट मध्ये सुद्धा येऊ शकतात. मेन्स सगळीकडेच इंग्लिश महत्वाचं, डेफिनेटली बेटा. म्हणजे समजा तुम्हाला आता मेन्स एक्झाम आहे, आपली हे जे इंग्लिश आहे ते कुठे असणार आहे, आपल्याला मेन्स मध्ये असणार आहे. जो आपला मेन्सचा पेपर असतो, पहिला पेपर इंग्लिश आणि मराठी, तर त्याच्यामध्ये आहे ना मेन्सला तुम्हाला हे इंग्लिश कामाला येणार. म्हणजे आपल्याला हे जे इंग्लिश आहे ते आपल्याला मेन्सला उपयोगात पडणारा सब्जेक्ट आहे. प्रिलिमला इंग्लिशचा काही संबंध नाही. जे प्रिलिम असते त्या प्रिलिमला इंग्लिश कुठेही नसते. आपली इंग्लिश जी असते ते ग्रुप बी ची मेन्स असेल किंवा ग्रुप सी ची मेन्स असेल, त्याच ठिकाणी हे तुमचा इंग्लिश सब्जेक्ट असतो. ही गोष्ट तुम्हाला लोकांना सगळ्यात अगोदर माहिती पाहिजे अभ्यास करत असताना. इंग्लिश स्कोरिंग सब्जेक्ट, डेफिनेटली इंग्लिश हा एकदम स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ओके, मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे स्कोर घेऊन तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता. चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून घेऊन तुम्ही महाराष्ट्रामधल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता. ओके, रूल्स फिक्स्ड, क्वेश्चन प्रेडिक्टेबल. ते एक लक्षात घ्यायचं, जर तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट, जर तुम्हाला स्कोरिंग मार्क्स घ्यायचे असतील ना इंग्लिशमध्ये, तर त्याच्यामध्ये काय रूल आहेत, ते रूल आहेत फिक्स आहेत. म्हणजे ते तुम्हाला रूल आहेत ना ते पाठच पाहिजे, माहितीच पाहिजे, त्याचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. जर ते रूल व्यवस्थित तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा स्कोर तुम्ही काय करू शकता, मिळवू शकता. त्याच्यामध्ये पुढचा पार्ट आहे बाळांनो आपल्या इथे ग्रामर. ओके, तर तुम्हाला इथं ग्रामर मध्ये हाय अॅक्युरेसी पाहिजे, म्हणजे तुमचं ग्रामर इथं अॅक्युरेट पाहिजे. ओके, टेन्स काय असते, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट का असतो, आर्टिकल का असते, व्हाईस का असतो, डिग्री का असते, नाउन काय असते, पार्ट ऑफ स्पीच काय असते, कंडिशनल सेंटेन्सेस काय असते, हे सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती असणं इथे गरजेचं आहे. कमी टप्प्यात जास्त मार्क्स, डेफिनेटली तुम्ही इंग्लिशमध्ये ना कमी वेळेमध्ये सुद्धा जास्त मार्क्स मिळवू शकता. जर तुम्ही वेळेचं जर योग्य प्रकारे नियोजन केलं, चांगल्या प्रकारे इंग्लिशचा अभ्यास केला तर तुम्ही कमी वेळेमध्ये काय करू शकता, जास्त मार्क मिळवू शकता. आणि इंग्लिश स्ट्रॉंग असेल तर 70 प्लस सहज शक्य, डेफिनेटली. 70 म्हणजे मार्क्स नाही दिले, क्वेश्चन म्हणते तुम्हाला. आणि मार्क्स जर पकडले समजा तर डेफिनेटली तुम्ही घेऊ पण शकता. आता एक लक्षात घ्यायचं, ऍक्च्युली आपल्याला मेन्सला 50 क्वेश्चन असतात, ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल, आणि एक प्रश्न 2 मार्काला असतो. म्हणजे 50 गुणिले 2 केले तर 100 मार्क. 100 पैकी तुम्ही 70 मार्क्स, सॉरी. ओके, तर तुम्ही 100 पैकी 70 मार्क्स इथे आरामशीरपणे मिळवू शकता. म्हणजे 50 क्वेश्चन पैकी तुमचे 35 क्वेश्चन आरामशीरपणे येऊ शकतात, प्रत्येक मुलाचे आणि प्रत्येक मुलीचे. मी तर म्हणेन 40 अबो येऊ शकतात. पण त्याला काही मुलांचा जरा इंग्लिशचा खूपच प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे आपण त्यांना थोडंसं कमी जरी असं कन्सिडर केलं तरी सुद्धा कमीत कमी तुमचे 35 प्रश्न म्हणजे 70 मार्क्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, मिळवू शकता. रूल ऑफ इंग्लिश इन एमपीएससी कंबाईन एक्झाम. ओके, मग आता
ह्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये इंग्लिशचे जे रूल असतात ना ते तुम्हाला इथे सॉरी, रोल ऑफ इंग्लिश इन एमपीएससी कंबाईन एक्झाम. ह्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये ना इंग्लिशचा रोल काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा, मेन्स पेपर फर्स्ट, ऑब्जेक्टिव्ह, एमसीक्यू पॅटर्न. आता एक लक्षात ठेवायचं, रोल, इंग्लिशचा रोल काय, आपल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये इंग्लिशचा रोल काय आपल्याला हे बघायचं इथं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंबाईनच्या मेन्सला 2 पेपर असतात. ओके, पहिला पेपर असतो इंग्लिश मराठी आणि दुसरा पेपर असतो जीएस. ओके, तर हा जी इंग्लिश आहे, ही जी इंग्लिश आहे आपली, ती पहिल्या पेपरला असते, मेन्स पेपर फर्स्ट, ऑब्जेक्टिव्ह. ओके, आपला जो पहिला पेपर आहे इंग्लिश मराठी ना, त्या ठिकाणी आपल्या पहिल्या पेपरला इंग्लिश असते, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो, 50 क्वेश्चन असतात, एक क्वेश्चन 2 मार्काला, म्हणजे 50 क्वेश्चन तुम्हाला एकूण 100 मार्काला असतात. पुढचा टप्पा आपला या ठिकाणी येते इंटरव्ह्यू. ओके, तर तुम्हाला इथे इंटरव्ह्यू म्हणजे जसं की आता तुम्हाला इथे पीएसआय तुम्हाला तुम्ही क्वालिफाय झाला असेल समजा मेन्स वगैरे, तर तुम्ही मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय असते, इंटरव्ह्यू असते. तिथे कम्युनिकेशनचं महत्वाचं असतं. तर बाकीच्या एएसओ ला आणि एसटीला तर इंटरव्ह्यू आता राहिलेला नाहीये, फक्त पीएसआय ला इंटरव्ह्यू असते. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तिथं इंटरव्ह्यू मध्ये कम्युनिकेशन महत्वाचं असतंय. फायनल मेरिट मध्ये इंग्लिश इम्पॉर्टंट मेजर रोल करते डेफिनेटली. जे फायनल यादी तुमची लागेल ना, तर त्याच्यामध्ये ना डेफिनेटली सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट कुठला असतो, इंग्लिशमध्ये इंग्लिश असतो. कारण इंग्लिशमध्ये आहे ना, आता मी बरेच दिवसापासून बघतो विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम जीएस मध्ये येत नाही, विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम कुठे येतो, इंग्लिशमध्ये येतो. कारण आपले जे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणारे विद्यार्थी असतात ना, ते जास्तीत जास्त विद्यार्थी हे महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात. आणि त्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो. पण एक लक्षात घ्यायचं, इंग्लिशमध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्ही फायनल मेरिटमध्ये चांगल्या प्रकारचं तुम्ही रिझल्ट इंग्लिशमध्ये आणू शकता. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही फायनल मेरिटमध्ये तुम्ही इंग्लिश खूप महत्वाचं काम करते. नुसतं जीएस करून तुम्ही एक्झामला गेलात आणि इंग्लिशचा अभ्यास नाही केला, फायनल रिझल्ट तुम्हाला त्याचा फटका बसणार. जर फायनल रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे आणायचा असेल तर तुम्हाला इकडं इंग्लिशचा चांगला अभ्यास करावा लागेल. म्हणजे हा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे तुम्हाला फायनल मेरिटमध्ये काय करणार आहे, खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे. व्हाय मराठी मीडियम स्टुडंट फिअर. आता बघा, तर जे मराठी मीडियमचे विद्यार्थी असतात, आता आपल्या बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणारे काही विद्यार्थी हे इंग्लिश मीडियमचे असतात, काही सेमी इंग्लिशचे असतात, काही मराठी मीडियमचे असतात. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जास्त भीती राहत नाही, पण जे ग्रुप मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिशचे जे विद्यार्थी असतात ना, त्यांच्या मनामध्ये इंग्लिशची जास्त भीती असते. तर त्याचं कारण काय असते, ग्रामर अवघड वाटते त्यांना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय वाटते त्यांना, ग्रामर अवघड वाटते. त्यांना वाटते की बाबा ग्रामर हार्ड आहे, आपल्याला जमेल का नाही. तसं इंग्लिश मिडियमच्या पण मुलांना हे आवडच वाटते असं काय नाही. कारण इंग्लिश मिडियमचे असले म्हणजे त्यांना ग्रामर वगैरे सगळं असं नाही. हा, मराठी मिडियमच्या मुलांपेक्षा थोडंफार जास्त येईल, पण असं नाही की त्यांना सगळंच येते. पण मराठी मिडियमच्या मुलांमध्ये खूप भीती असते याच्यामध्ये. तर त्यांना असं वाटतं की बाबा ग्रामर अवघड असते. त्याच्यामध्ये आणखीन एक त्यांचा मेन प्रॉब्लेम असतो म्हणजे इंग्लिशची भीती वाटण्याचा. त्यांचं व्होकॅबरी स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग नसतंय. जे मराठी मिडियमचे विद्यार्थी असतात ना, त्यांचं जे व्होकॅब असते ना, ते व्होकॅब एकदम उंच असते. लहानपणापासून त्यांनी व्होकॅब कधी पाठ केलेलं राहत नाही. त्याच्यामुळे होते काय माहितीये का, की त्यांना आहे ना त्या व्होकॅबची कमतरता असल्यामुळे त्यांना इंग्लिश अवघड वाटते. ओके, पास्ट प्रॅक्टिस नाही, म्हणजे त्या आधी तुम्ही कधी आतापर्यंत कधी कुठली इंग्लिशची प्रॅक्टिस केलेली नसते, अभ्यास केला नसतो, व्होकॅबचा कधी अभ्यास केलेला नसतो, पाठांतर केलेलं नसते, ग्रामर शिकलेलं नसते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्याची भीती वाढत जाते. कॉम्पिटेटिव्ह इंग्लिश इज इक्वल टू लिमिटेड सिलेबस. हे बघा, आता आपली जी इंग्लिश आहे कुठली, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, आता ही जी इंग्लिश आहे ना, ह्याचा जो सिलेबस आहे ना, तो लिमिटेड सिलेबस. म्हणजे असं नाहीये की याचा सिलेबस एकदम आपल्या रेंजच्या बाहेर आहे, आपल्या डोक्याच्या बाहेर आहे किंवा आपल्या मेंदूच्या बाहेर आहे, असं नाही. लिमिटेड सिलेबस आहे, त्याची चांगल्या प्रकारे तयारी करा, एक्झामला जावा, डेफिनेटली तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये फायनल मेरिट मध्ये तुम्हाला इंग्लिश चांगल्या प्रकारे स्कोर आणून तुमचा रिझल्ट आणण्यामध्ये तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. म्हणजे ह्याचा जो सिलेबस आहे तो लिमिटेड सिलेबस आहे. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहे, कोणता सिलेबस आहे, काय काय कसं आहे. तेवढा सिलेबस तुम्ही व्यवस्थितपणे केला, तुम्हाला 50 क्वेश्चन पैकी अबो 35 क्वेश्चन मिळू शकता. अबो 35, 40च्या पण तुम्ही अबो. व्हॉट टू स्टडी ग्रामर. मग आता ह्या ग्रामर मध्ये तुम्ही कशा कशाचा अभ्यास करायचा, आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं, कंबाईनची इंग्लिश मध्ये किती 3 पार्ट आले. एक इंग्लिश ग्रामर आला, दुसरा इंग्लिश व्होकॅब आला, आणि तिसरं कॉम्प्रिहेन्शन आला. कॉम्प्रिहेन्शन 5 मार्काला असते, बाकीचे जे 45 क्वेश्चन असतात ते ग्रामर प्लस व्होकॅबचे असतात. मग एक लक्षात घ्या तुम्ही, इकडं ग्रामर मध्ये कोणते कोणते टॉपिक आले,
पार्ट्स ऑफ स्पीच आलं, शब्दांच्या जाती, मग त्याच्यामध्ये नाऊन आला, व्हर्ब आला, ऍडजेक्टिव्ह आला, ऍडव्हर्ब आला, प्रिपोजिशन आलं, कंजंक्शन आलं, इंटरजेक्शन आलं. हा, त्याच्यामध्ये टेन्सेस आला, पुढचा टॉपिक. टेन्स म्हणजे काळ आलं, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, मग ह्याचे सब टाईप आले. पुढे असते आर्टिकल्स, ओके, ए अँड द, ह्याचा वापर कसा करावा. प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशन वाक्यामध्ये कुठं कसं वापरावं. व्हॉइस म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस यांचा वापर कसा करावा. मग ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करावं, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह कसं करावं, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला कुठे भेटेल, ग्रामरमध्ये. पुढे असते नॅरेशन. नॅरेशन म्हणजे काय असते, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. प्रश्न असतो डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच बनवा, इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच बनवा. पुढे असते टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार. असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मग प्रश्न असते तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्सचा एक्सक्लेमेटरी बनवा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा असर्टिव्ह बनवा, किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा एक्सक्लेमेटरी बनवा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवा. असे वाक्याचे रूपांतर करा, असे प्रश्न असतात. सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट हा तर एकदम महत्वाचा टॉपिक आहे. सब्जेक्ट आणि वर्ब यांचा ऍग्रीमेंट झालेला आहे. जर वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर पुढचा वर्ब सिंग्युलर घ्यावा. जर वाक्याचा सब्जेक्ट प्ल्युरल असेल तर पुढचा वर्ब प्ल्युरल घ्यावा. अशा टॉपिक आहे. पुढे डिग्री. डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, कम्पेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. मग पीडीचं सीडी करावं, सीडीचं पीडी करावं, सीडीचं एसडी करावं, एसडीचं सीडी करावं. म्हणजे असे ग्रामरचे काही असे टॉपिक असतात की तुम्ही काही आता सगळे तुम्हाला सिलेबस पूर्ण नाही दिला, काही मोजके मोजके टॉपिकचे नाव तुम्हाला ग्रामरची दिलेली आहेत. तर हे तुम्हाला महत्वाचे टॉपिक आहे. तर बाकी पण अजून काही टॉपिक आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा मी सिलेबसचा व्हिडिओ घेईन ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबसच्या प्रत्येक टॉपिक तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. व्हॉट टू स्टडी, व्होकॅब्युलरी. मग आता बघा, ग्रामरचा पार्ट झाला. ग्रामर मध्ये काय काय करायचं, कसं करायचं तुम्हाला कळलं. ओके, आता व्होकॅब मध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करायचा, सिनोनियम, समानार्थी शब्द, अँटोनियम्स, विरुद्धार्थी शब्द, इडियम्स आणि फ्रेजेस, वाक्प्रचार व शब्द समूह, वन वर्ड सबस्टिट्यूशन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, होमोफोन्स, प्रोहर्ब, आणि ह्या व्होकॅबवर आतापर्यंत पडलेले पीवायक्यू. म्हणजे ग्रामर मध्ये कशाचा अभ्यास करावा, ग्रामर मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, व्होकॅब मध्ये कशाचा अभ्यास करावा, व्होकॅब मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, हे तुम्हाला अगोदर इंग्लिशचा अभ्यास करण्याच्या अगोदर माहिती पाहिजे. हे सगळे ग्रामरचे टॉपिक झाले. आता व्होकॅब झाले, याचे पीडीएफ, त्या नोट्स, हे सगळं तुम्हाला आपल्या पुढच्या बॅच मध्ये, व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटेल. हाऊ इंग्लिश इम्प्रूव्ह चेंजेस. ओके, तर इंग्लिश कशी इम्प्रूव्ह करायची. ओके, इंग्लिश मध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करायचं. एक्झाम्पल बघा, कंबाईन ग्रुप बी आय सी मेन्स पेपर. ओके, एक लेक्चर घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, एक कंबाईन ग्रुप बी आय सी मेन्स पेपर. आता पहिल्या सुरू एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला, आपली जी इंग्लिश आहे ते कुठे असते, फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मेन्स पेपरला, पहिल्या पेपरला. ओके, आता ऍक्च्युअली मेन्सला 2 पेपर असतात, पहिला इंग्लिश मराठी असतो आणि दुसरा जीएस असतो. मग आता एक गोष्ट मी लक्षात घ्या बघा, कसं समजा तुम्हाला जीएस ला स्कोर आला 120 आला, 130 स्कोर आला. ओके, मराठीला तुम्हाला किती आला, इकडं 80 आला, तरी सुद्धा इंग्लिशला तुम्हाला इकडे किती आला पाहिजे स्कोर, बघा कमीत कमी इकडे 70 स्कोर, 70 स्कोर इथं आलाच पाहिजे. आणि इंग्लिशने फायनल मेरिट बदलतं, बरोबर आहे. म्हणजे इंग्लिशचा जर तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास असेल तर तुम्ही काय करू शकता, फायनल मधला जो रिझल्ट असतो तो रिझल्ट तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता, बदलू शकता. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल, याची एकंदरीत तयारी करावं लागेल. स्मार्ट स्ट्रॅटर्जी, पुढचा पॉईंट याच्यामधला स्मार्ट स्ट्रॅटर्जी. ओके, आता एक्झॅक्टली स्ट्रॅटर्जी काय यूज करायची, कसा अभ्यास करायचा, लक्षात घ्या. डेली 1 रूल प्लस 2 एक्झाम्पल, म्हणजे दररोजचा एक नियमाचा अभ्यास करायचा आणि त्याच्या 2 एक्झाम्पलचा तुम्ही काय करायचा, इथं अभ्यास करायचा. आणि डेली 10 मिनिटं तुम्ही व्होकॅबचा अभ्यास करायचा. डेली तुम्ही किती मिनिटाचा अभ्यास करायचा, 10 मिनिटाचा अभ्यास करायचा. आणि हे वीकली टेस्ट असते. म्हणजे तुम्हाला आता आम्ही आपल्या क्लासची जी काही टेस्ट घेतली जाईल, वीकली टेस्ट, ते वेस्ट तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. आणि प्लस आतापर्यंत ग्रामर आणि व्होकॅबवर जसे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात, त्या पेपरचा तुम्हाला इथं अभ्यास करून घेतला जाईल. जर या स्ट्रॅटेजीनुसार गेलात तर डेफिनेटली तुम्हाला इंग्लिशमध्ये काय होऊ शकतात, चांगल्या प्रकारे अबो 35 क्वेश्चन, म्हणजे अबो 70+ मार्क्स तुम्ही इथं काय करू शकता, मिळवू शकता. ओके, मिथ वॉज रियालिटी, म्हणजे कल्पना आणि रियालिटी. ऍक्च्युअली काल्पनिक काय विचार करतात मुलं आणि रियालिटी मध्ये काय ते बघायचं. इंग्लिश मीडियम लागते, बघा हे चुकीची कल्पना आहे. बऱ्याचशा मुलांना काय वाटते माहितीये का, की बाबा इंग्लिश मध्ये चांगले मार्क्स घ्यायचे झाले
तर काय काय असलं पाहिजे, त्याचं इंग्लिश मीडियम असलं पाहिजे. पण असं काही नाही. रियालिटी काय, कॉन्सेप्ट पुरे, त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे ना. विद्यार्थी कुण्याही मीडियमचा असू द्या, काही प्रॉब्लेम नाही कंबाईन मध्ये. प्रॉब्लेम एवढाच आहे की त्याचे कॉन्सेप्ट काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. हा, दुसरा पॉईंट आहे ग्रामर कठीण. बघा, ही चुकीची कल्पना आहे. म्हणजे असं वाटतं ना ग्रामर कसं आहे बाबा, कठीण असते. अजिबात नाही. बेसिक इझी. तुमचं बेसिक चांगलं पाहिजे. तुम्हाला जर बेसिक चांगल्या प्रकारे असेल तर तुम्हाला इकडे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि व्होकॅबलरी यूज, बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये अशी कल्पना असते, व्होकॅबलरी खूप जास्त आहे, आपल्याला होईल का, आपल्याला कव्हर होईल का, आपण करू शकतो का, असे त्यांच्या मनामध्ये काय असते, इकडे भीती असते. ते चुकीची कल्पना आहे. ओके, तर तुम्ही PYQ चा चांगल्या प्रकारे त्याचा चांगला अभ्यास केलात, ग्रामरचा असो व्होकॅबचा असो, तर त्याचा चांगल्या प्रकारे स्कोर तुम्हाला येईल. ही रियालिटी. म्हणजे चुकीच्या कल्पना आहेत आणि रियालिटी काय आहे, ही अशा प्रकारची ते रियालिटी. ओके. आणि आता क्लोजिंग मेसेज, जात जात तुम्हाला एक शेवटचा मी क्लोजिंग मेसेज असा देत आहे इथं, की इंग्लिश हा सिलेक्शन मिळवून देणारा सब्जेक्ट आहे. डेफिनेटली विश्वास ठेवा. मी 10 वर्षापासून कंबाईनला, राज्यसेवेला, ग्रुप बी ला, ग्रुप सी ला इंग्लिश सब्जेक्ट शिकवतो. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम हा इंग्लिशचा. कारण मुलं GS मध्ये बाळांनो मेहनत करून काय करतात, चांगल्यातला चांगला स्कोर घेतात. पण मुलांचा जो मेन प्रॉब्लेम असतो ना, तो कुठे येतो, इंग्लिशमध्ये येतो. जर तुम्ही इंग्लिशचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर डेफिनेटली हा इंग्लिश तुम्हाला रिझल्ट आणून देणारा विषय ठरू शकतो. ज्याचा इंग्लिश परफेक्ट आहे त्याचा कंबाईनचा रिझल्ट आहे, ज्याचा इंग्लिश परफेक्ट नाही आहे त्याचा कंबाईनचा रिझल्ट येऊ शकत नाही. तुम्ही GS ला कितीही घासा, कितीही मेहनत करा, जर इंग्लिशचा अभ्यास नाही केला तर तुम्ही परीक्षा क्वालिफाय होऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला फायनल मेरिट मध्ये यायचं असेल, फायनल रिझल्ट मध्ये तुमचं नाव आणायचं असेल, तर तुम्हाला इंग्लिश मध्ये चांगला अभ्यास करावा लागेल. इंग्लिशच्या 50 क्वेश्चन पैकी तुमचे 35च्या वर क्वेश्चन जर आले तर डेफिनेटली तुमचा स्कोर म्हणजे तुमचे 200 पैकी जवळपास 140 क्वेश्चनच्या पुढे तुम्ही जाऊ शकता. पण त्यासाठी तुमची इंग्लिश परफेक्ट पाहिजे आणि इंग्लिशमध्ये 50 पैकी 35च्या पुढे तुमचे क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजे, म्हणजे 70 मार्क्स. आणि स्ट्रॉंग इंग्लिश इज इक्वल टू स्ट्रॉंग मेरिट. ज्याचं इंग्लिश स्ट्रॉंग असते बेटा, त्याचा रिझल्ट कसा असणार आहे का, स्ट्रॉंग असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला सुद्धा इथे काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आय थिंक असं माझ्या मते हा व्हिडिओ, मी जे काही तुम्हाला इथं माहिती सांगितली, जे काही मला सांगायचं होतं ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं असाल, तुम्हाला समजलं पण असेल. तुमच्या मनामध्ये आणखीन काही शंका कुशंका असतीलच. ओके, तर आपण ते येणाऱ्या लेक्चरमध्ये, येणाऱ्या बॅचेसमध्ये आपण तुमचं आमचं एक कम्युनिकेशन वाढल्यानंतर आपण ते सगळं स्टेप बाय स्टेप आपण काय करू, तिथे क्लिअर करूया. तरी तुम्ही सर्वांनी माझ्या 2 गोष्टी ऐकून घेतल्या, सगळ्यांनी सांगितलेलं सगळ्यांनी व्यवस्थितपणे समजून घेतला, त्याबद्दल तुमचा सर्वांचा आभारी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आता इंग्लिशचा सिलेबस डिटेल्स मध्ये आपण सिलेबस बघतो. एक्झॅक्टली ग्रामर मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, किती मार्काला असतात, व्होकॅब मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, किती मार्काला असतात. आता मी तुम्हाला सांगितलं, पण ते जरा वर होतं. डिटेल्स मध्ये त्याचा सिलेबस ग्रामरचा आणि व्होकॅबचा तो आपण काय करूया, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो पाहूया. ओके, सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो. सगळ्यांनी शांतपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.